मेयर्स कोर्ट, त्यानंतर येतो तो फेडरल कोर्ट आणि फेडरल कोर्ट नंतर येतं ते सर्वोच्च न्यायालय. म्हणजे अशा पद्धतीने आज आपल्या समोर जे न्याय व्यवस्था आहे तर ती अस्तित्वात आलेली दिसते. म्हणून 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ना मित्रांनो फारच महत्त्वाचे आहे की कशा पद्धतीने ही बातमी आलेली आहे, कारण पेपरला येऊ शकतात. आधी पण प्रश्न आलेले आहे तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाला आणि आज पण आलेले असतात आणि पुढे पण येणारच आहे. म्हणजे ज्या काही परीक्षा आहेत फक्त एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्ही राज्यसेवा करत असेल तर राज्यसेवेमध्ये सर्वोच्च न्यायालयाला सर्वात जास्त महत्व, म्हणजे केंद्र शासनामध्ये जे काही मुद्दे आलेले आहेत म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे, संसद आहे, त्या पद्धतीने प्रश्न जास्त असेल. तर जर समजा तुम्ही येणाऱ्या गट क साठी जर प्रयत्न करत असेल की तयारी करत असेल किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारी गट ब गट क साठी तयारी करत असेल तर विद्यार्थी मित्रांनो जे राज्य शासना अंतर्गत आले म्हणजे राज्य पातळीवरती आलेले आहेत त्यावरती भर जास्त द्या. म्हणजेच काय, राज्यपाल आहे, राज्य विधिमंडळ आहे, उच्च न्यायालय आहे, अशा पद्धतीने विधानसभा विधान परिषद त्यावरती भर जास्त द्या. म्हणजेच काय, तुम्हाला कुठल्या परीक्षेला काय करायचं आणि काय नाही करायचं हे यातला फरक कळला ना मित्रांनो, समजून जायचं तुमचा यशाचा अर्धा टप्पा तुम्ही पास केलेला आहे.